नवनाथ भागतेसार पोथी अध्याय 36 श्री गणेशाय नमः। जय जयाजी भक्तरात्का मम पूर्वजा ज्ञानार्का नरहरिनाम्य पुण्यश्लोका पुण्य ग्रंथ बोलव्य। मागिले अध्याय कथन रेवणनाथात्य अत्रिनंदन वरदचित्त्य प्रसन्न होऊन सनाथ चित्त्य केला असे। केला तरी प्रतापवंत परी सरस्वती विप्राचा अभिप्राय हेच चित्त्य करुनी केला शांत रेवणनाथ गेला असे। तरी आता पुण्य श्रोतीय परिसाव्य आवाहना ग्रंथ अर्थी रेवणनाथ कैलासाप्रती कैलासद्वार्य प्रगटला। दिसे जैस भास्कर किय उदय पावला रोहिणीवर किय सहस्त्र चपलांचा एकभार अंगकांती मिरवतसे। ऐसा महाराज तेजहपुंज ग्रामद्वार्य येता भोज तनु ते शिवगण विजयध्वज रक्षणा अस्ति द्वारांत। त्यांनी पाहुनी योगमूर्ती हटकोनी उभा केला क्षितीय म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कोठ्य महाराजा। येरू म्हणे रेवणनाथ नाम असे या देहाते विजयकरणीय भवभेटी ते आम्हा जाणे आहे किय। येरू म्हणती कवण कार्ये आम्हां लागिय शीघ्र सांगाव्य। नाथ म्हणे विप्रतनय सत्य चोरीला शिवान्य। तरी तयासी शिक्षा करून घेऊनी जाईन विप्रनंदन ऐसे ऐकता शिवगण परमचित्तीय क्षोभले। म्हणती बाबा बोलसी वचन यांत आम्हांसी आलेय समजोन तुमचा गुरु गंधर्व जाण आम्हा लागिय वाटतो। परी गंधर्वचा संस्कार पाहू आला प्रहार तरी तो तेथेंची करावा आदर फिर माघारा येथोनी। ऐसे बोलती शिवगण त्यासी परम कोप चढला त्याचे मानसीय म्हणे गुरु गंधर्ववंशीय तरी तुम्हा दावित्व। अरे तुम्ही गंधर्वासमान फिरव नका रानोरान ऐसे म्हणूनी करे भक्तिबंधन भस्मची मुठी कवळिली। स्पर्शस्त्र जपोनी होटीय फेंकिता झाला भस्मची मुठी तेण्य द्वारपाळ महिपाठीय खिळोनिया राहिले। 1,300 गण महितेय केलेय व्यक्त उचलव जाता स्वपदातेय मही पदातेय सोडीना। पद महीपासूनी कदा न सुटती म्हणोनी हस्त धरुनी काढुव जाती। तेण्य महितेय व्यक्त होती उभय हस्त गणांचे। ऐसे 1,300 तोंडवे केले मह्य व्यक्त मग सर्वालाग्य बोले नाथ कोण गंधर्व सांगारे। ऐसे विपरीत करणी प्रविष्ट होता त्या शिवगणीय हा वृत्तांत सकळ शिवभुवनीय शिवालागी समजला। कैलासवासी शिवाचे गण त्यांनी विपर्यास पाहून परम भयभीत चित्तीय होऊन शिवालागी दर्शविती। उभे राहोनी शिवानिकट म्हणती महाराजा निळकंठा एक मानव सुभट ग्रामद्वार्य पातलाहे। तेणे 1,300 द्वारगण केले महिव्यक्त करचरण दोन्ही ओणवे समस्त आरंबळती महाराजा। ऐसी ऐकोनी शिवय मात कल्पांत भैरवा आज्ञापित म्हणे कोणाला येथ शिक्षा त्याते करारे। ऐसे ऐकता शिववचन अष्टही मैरव प्रयाग सवे घेऊनी शतकोटी गण ग्रामद्वार्य पातले। तनु ते 1,300 भैरवीय पाहिले महिव्यक्त मग परम कोपोनी पिनाकहात शर भयायोजितसे। तेय नाथ्य चपळपणीय पाहून पुनः शस्त्रास्त्रांचे संधान तीव्र कल्पुनी शतकोटीगण तयांसी तेत खिळयलेय। अष्टभैरव प्रतापदर कदा न गणिती अस्त्र प्रताप टणत्कारुनी शरचाप तीव्र अस्त्रे योजिती। एक योजिती वातास्त्र प्रबळ एक योजिती प्रळयान एकीय नागास्त्र परम विशाळ विषधारा योजिलेय। एकीय धूम्रास्त्र योजिलेय कठीण एकीय वासवशक्ती केली निर्माण एकीय ब्रह्मास्त्र शापवचन शापादपी योजिलेय तेय। एकीय वज्रास्त्र योजिलेय सबळ जय सकळ अस्त्र असे अतुळ वीरभैरव तोंड साधनीय चपळ विभक्त अस्त्र निर्मितसे। ऐसी योजुनी सायकमुष्टी शर सोडीते झाले जेठी मग अष्टास्त्रांते प्रतापकोटी अंबरात्य मिरवलेय। तेय पाहोनिया रेवणनाथ्य भस्मची मुठी कवळुनी हात्य एकदाची उत्तीर्ण अष्ट अस्त्रात्य मुखिंकरोनी जपिन्नला। वातास्त्रावरी पर्वतास्त्र अग्निअस्त्रावरी जलदास्त्र नागास्त्रावरी खगेशास्त्र यापरी तो जलपतसे। धूम्रास्त्रावरी आदित्यनामी वासवशक्तीतेय काळिका निर्मी शापादपी ब्रह्माखाणी स्तवनस्त्र त्या ओपी। वज्रास्त्रात्य शक्रास्त्रे जपोन विभक्तास्त्र केलेय निर्माण मोहन अष्टास्त्रांचे निवारण एकाची वचनेय केलेय तेय। असो अष्टास्त्री अष्ट अस्त्रेय जाऊन नाहीसेय केलेय अंबरात जाण परी ती अष्ट अस्त्रेय उकलोन भैरवांवरी पडियेली। तेणे अष्टभैरव झाले जर्जर शिवालाग्य सांगती हेर हे महाराज उमावर भैरव क्षीण झालेती। तेय एकोनी शिवचित्तीय सिद्ध गोसूत केला निगुतीय अव्हानोनी रोहिणीपती। त्रिशूळ हातीय मिरवला चक्र खडक शर सायक अंकुश आणि डमरू देख शंख नरकपाळ हस्तीय एक नंदी वागदोर मिरवतसे। ऐशिये परी भूषण कामांतक तो शस्त्र संजोन परम संतापे उभा राहून बहुत वर्य धानुला।
ते पाहुनी रेवणनाथ चित्तीय म्हणे युद्ध कासया बहुत एकाची अस्त्रेय प्रतापवंत शिवा लागिय कराव्य जलपुनी अस्त्र वताकर्षण फुंकुनी देत भस्म जलपून ते प्रविष्ट होता तीव्रपण शिवश्वास आकर्षिला तेणेंकरोनी उमास्वामी विकळ झाला नंदीवरोनी धीर न धरवे महिलागुनी उलथोनिया पडियेला परम झाला गात्रिय विकळ शस्त्रेय मुठीचिय सुटली सकळ मुखिय रुधिर लोटलेय तुंबळ सरितापाठीय मिरवलेय अष्टभैरव अष्टशस्त्रेंकरून तेही पडले जर्जर होऊन तीव्र प्रहार्य मूर्च्छा येऊन महिवर्ती मिरवती सकळ पडले शुद्धिरहित अष्टशस्त्रेय तिय झालिय गुप्तपरी गंधर्वा हा सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला मग ते परम तांतडी करून विष्णुसी ही जाणविती खूण परम अवस्थेसी ऐकून कमलापती धान्विनला मनोवेगात्य मागे टाकून शीघ्र पातला रमारमण नाथासन्मुख निकट येऊन हृदय प्रीतीने कवळीतसे हृदय कवळुनी योगमूर्ती म्हणे महाराज तपहपती कवण कारण्य विक्षेप चित्तीय कोपानळ पेटला येरी म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती विप्राच्या गृह्य प्रत्यक्ष असता शिव्य धाडूनी यक्षपुत्र त्याचा मारिला तरी त्या अभिप्रायेंकरून आता घेईन शिवाचा प्राण उपरी संजीवनी अस्त्रेंकरून बाळ उठवीन तयाचे नातरी रक्षिणे असेल प्राण तरी सप्तबाळ्य द्या आणून ऐसे नाथ बोले वचन विष्णू त्याते बोलतसे म्हणे महाराजा बाळ्य सप्त आहेत मजपाशीय जीवदशा व्यक्त तरी सप्तही जीव तुम्हांते हस्तगत करीतो मी जीवदशा तुम्हा करिता अर्पण पुढ्य देह तुम्ही करा निर्माण ऐसे नाथे ऐकुनी वचन अवश्य म्हणे तयातेय मग वातप्रेरक अस्त्र जपुनी सावध केला शूळपाणी उपरी विभक्त अस्त्र जपुनी गण सोडविले सकळी स्थितमंत्र सुखवास सघन अष्टभैरवा लाविले भस्म तेही झाले सुखरूप पूर्ण अस्त्रप्रहारांवेगळे मग सकळ सावध होऊनी प्रीतीय नमिते झाले योगपती मग सप्तजीवदशा देवनी हातीय बोळविला महाराजा व्यानास्त्र मुख्य जपून मह्य उतरला तपोधन शीघ्र विप्रग्राम्य येऊन सरस्वती विप्रा सांगतसे म्हणे बारे पुत्रकलेवर कुटी मेणासम समग्र ऐसे ऐकता सरस्वती विप्र उखळीय पुत्र वाहिला कुटुनी केला मेणासमान मग समग्र भाग दिला आणून मग तयाचे यथाविभाग करून सप्त पुतळे बनविले सिद्ध पुतळे झाली यावर संजीवनी प्रयोग्य वागुत्तर तेणे सजीव झाले समग्र जीवदशा प्रगटती अट्ठास्य करून रुदन करीती सप्तही नंदन मग सरस्वती कांतेसी ओपून म्हणे पाळण करिय याचे मग द्वादश दिवसा पालखिय घालून सप्त पुत्रांचे ठेविले नाम सारंगीनाथ द्वितीया कारण जोगीबा नाम ठेविले तृतीय बाळक निजानंद दीनानाथ नयननाथ मिरवला चतुर्थ यदुनाथनाम्य पंचम समर्थ षष्ठ निरंजननाम्य मिरवला सातवा महापुरुष गहिनीनाथ असे सप्त पुरुष जगविख्यात पुढे द्वादश वरुषय रेवणनाथय अनुगृहीत केले ते मग त्या सप्त शिशांकारण सिद्ध केले विद्या ओपून जगीय मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांत पय मग तेथेंची राहुनी योगपती सेवा घेतसे सातान्हातीय असो रेवणनाथ विटेय प्रांतीय अद्यापपर्यंत नांदतसे असो ऐसे कथेचे चांगुलपण जो नित्य करी श्रवण पठण बाळमृतीचा दोष जाऊन पुत्रवान होईल किय बाळ्य होऊनी दोषेय मरती तिने सुस्नात होऊनी कथेप्रती मग बाळ्य तियेचिय चेवली न जाती हेय गोरक्ष बोलिला जाणपा तरी ऐशी दोषनिवारण कथा ऐकावी कामिकाने याउपरी वटसिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी पूर्वी सरस्वतीचे उद्देशन करून ब्रह्मवीर्य गृहाते पडले खचोन सर्पिणी मस्तकीय अकस्मात येवोन आदळले ते समय्य मौळदंडी पडले रेत तनुती पाहे अकस्मात चित्तीय म्हणे भक्ष महितेय पडला आहे सुढाळ मग ते उचलोनी आननपुटी सांठविती झाल आपुले पोटी परी सांठवल्या रेत शेवटीय गर्भ वाढी लागला राहिला परी आस्तिकासी समजूनी आले अंतरासी किय ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी प्राप्त झाले तये वेळ्य झाले परी महासिद्ध उदरा येयल अवतार प्रसिद्ध जो नवांतील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो ऐसे जाणोनी आस्तिकमुनी पाहता झाला तक्षकनंदिनी समीप तिते पाचारुनी बोलता झाला महाराजा म्हणे माया वो ऐक वचन तव तो भोग नवे दुर्बळवान तुझ उदर्य नारायण अविरोत्र येतोगे परी हे तुते सांगावया कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जनमेजय राजयाने सर्पसत्र मांडिलेंचे सकळ ऋषींचा घेवोनी मेळ मखकुंडी ठेविला प्रळयानळ सर्पसमिधा योजुनी सबळ आव्हानिती तरी माया वो सांगो किती बहुफण्यांची होईल आहुती ते अवगमोनी माझी चित्तीय तुझपाशीय पात्रुअ
तरी आता गर्भभरणीय स्वदेहात्य बैसा आच्छादुनी येरी म्हणे कवणा स्थानीय राहुव लपोनी महाराजा. ऐसे बोलता वागुत्तर तोंड समीप देखता वटतरुवर तोही जुनाट काष्ठ पोखर महिवरी मिरवतसे. तेय पाहुनिया आस्तिकसुनी म्हणे माय वो तक्षकनंदिनी या वटपोखरांत संचरोनी प्राण आपुला रक्षीय पय. मग तक्षकात्मजबाळा रिघती झाली वटस्थळा काष्ठपोखरीय तपोवेलाळा गरोदरपण भोगीतसे. परी आस्तिक्य अचळ वज्रप्रयोग्य सिंचिला तरु अंबुभागीय अचळ करुनी तरु वेगीय हस्तिनापुर्य चालिला. जाऊनी मखमंडपात भेटुनी सकळ ऋषितेय गुप्त तक्षकसुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयांसी. म्हणे ब्रह्मवीर्य सनाथवंत तेय उदर्य आहे नेमस्त तरी तो वटसिद्धनागनाथ प्रगट होईल महाराजा. ऐसे सांगतसे वर्तमान जो नवांतील आविरोत्र नारायण सर्पस्त्रिय आपण योजवनये तयासी पय. ऐसे साकल्य वर्तमान ऐकुनी ऋषी तुकविती मान आपुले हृदय शोध करून अवश्य म्हणती तयात्य. मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्रप्रयोग्य देती सोडूनी येरीकडे उरगी गर्भिणी नवमासात्य पुरलिसे. तिकडे सर्पसत्र झाले समाप्त इकडे दिवस भरले नेमस्त मग प्रकृत्यण होऊनी उदित प्रसूत झाली पद्मिनी. असो वटवृक्षपाखरांत अण राहिले दिवस बहुत आर्विरोत्र नारायण त्यांत ईश्वरसत्ते संचरला. दिवसेंदिवस अंडात वाढी लागलेसे जीववंत देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले अणतेय. मग त्या तळवटपोखरांत बाळ रुदन करी अत्यंत निढळवाणी कोणी त्याते रक्षणातय नसेची. जैसी जळांतील जळमासोळी उड्डाण घेता पडे वेगळी मग तिय अत्यंत चित्तीय तळमळी तैसे झाले बाळका. अट्टाहास्य करीतसे रुदन तय पातला शुची ब्राह्मण गौडजाती अथर्वण वेदभूषणीय मिरवतसे. कोशधर्म तयाचे नाम आचारशील विद्यावान सहा शास्त्रीय पारंगत पूर्ण चतुर्विध जाणता तो. अपर सूर्य तो सर्वज्ञामूर्ती परी दरिद्र प्रारब्धगतीय तेणेंकरुनी संसारक्षितीय परम चित्तीय विठला परी पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्रेय तोडाव्य हेय मनीय इच्छून तया निकटीय पातला. निकट येता तया तरुतळुटीय बाळ रडे तेय कर्णपुटीय ऐकुनी चहूंकडे फिरवी दृष्टी तोंड कान्हीय दिसेना. मनात होय साशंकित म्हणे बाळरुदन कोठे होत स्वर्गीचे सुरवर त्यातेय पाहात बोलते झाले तयातेय. म्हणती कोशधर्मा सुशिळा ऐक या वटतरुंत आहे बाळक तरी त्या मांदुसा तुअपाईक दृष्टिगोचर नव्हेसी. तरी प्रज्ञावंता ऐकवचन तुअ ते मांदूस काढून आपल्या गृहासी ते नेऊन संगोपन करिय त्याचेय. तव घरिय येता तेय बालक सुदैव दशेचा उगवेलार्क. मग दरिद्रता सकळीक जाईल नासुनी महाराजा. जैसे परिसंग संगें करून लोहजाती होय सुवर्ण मग षडगुणैश्वर्य तयाकारण दृष्टी पडेना काळीमा. तेविय तुअ बाळ गृह्य नेता सकळ हरेल व्यथा दरिद्रता बाळ नवे प्रत्यक्ष सविता आविरोत्र नारायण तो. ऐसे बोलोनी साचोकार सुरवर्य पाठविला एक शर तेण्य तरु तो महिवर खंडुनिया पडियेला. तरु खंड होता त्वरित तोंड कोशधर्म बाळ देखत बालार्क किरणीय तेज अद्भुत नक्षत्रपती ते लाजविता. बाळ तेजस्वी मनोहर अंबर्य पाहते झाले सुरवर मग सकळीय घेवोनी कुसुमभार वर्षाव करीती भावार्थे. देखतांची पदपद्मा सकळीय जोडोनी करयुग्मा नमोनिया योगसद्मा कोशधर्मा बोलती ते. म्हणती महाराजा सभागेवंत तू एक आहेसी भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तुतेय प्राप्त झाला असे. तरी हा पद्मिनी नागिणीपोटीय रक्षिला गेला तरुच्या तळवटीय आणि सिद्धता पावुनी त्या नागवटीय नाथ मिरवेल योग्यांचा. ऐसी करणी झाली येथ म्हणूनी नाम वटसिद्ध नागनाथ तरी तुम्ही आता महितेय हेंची नान पाचारा. ऐसे ऐकोनी कोशधर्मे बाळ उचलिले अति प्रेमेय परमानंदेय आपुलेय धाम सेवोनी कांते प्रति बोलतसे. तनुती कांता सुरादेवी परम प्राज्ञिक सुशील महिय धैर्य औदार्य सच्च पदवी लोकांमाजिय दावितसे. बाळ सत्यवतीने देखता म्हणे मजकडे द्या लावण्यवंता तनुतेय दृष्टिगोचर करिता बाळ अर्कासम दिसतसे. मग हांसोनी बोले कोशधर्मा म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा बाळ कोणाचे उगमा आणिले तेय मज सांगा. मज वाटतेय किय बाळ नवे सानरूपी यमपिता झाला आहे किय ईश्वरीय सृष्टी पाह्य दुजा चंद्र निर्मिला किय विद्युल्लता सकळ लाजिरवाण किय मेघापरती लपवो स्वरूपानंद म्हणोनी ईश्वर्य तेज हरून तुम्हांहातीय दिधलेय. किय नक्षत्रांचा अपार मेळा नावडे ईश्वरा पृथकपाळा म्हणोनी हेय समुच्चयेंकरुनी गोळा तुम्हां लागिय ओपिलेय.
ऐसे म्हणोनी स्नेहभरीत बाळ उचलोनी हृदय लावीत मग कोशधर्मे सकळ वृत्तांत निवेदिला कांतेतेय। सुरादेवीने सकळ कथन सुरवरवाक्यासी ऐकोन परम पावोनी समाधान पालखा घालोनी हालवीत। हृदय कवटाळिता बाळ पयानेय दाटलेय कुचमंडळ पान्हावोनी बाळमुखकमळ पयोधराग्री प्रेरितसे। मग तेय बाळ घोटीत क्षीर जठराग्नीचा दाहक उबार शांतवोनी शांतीपर बाळ मिरवे देहस्थ। अति लालनेय स्नेहभरीत मार्जन न्हाणोनी घातला पालखांत नाम ठेविलेय वटसिद्धनाथ ओंव्य मंगळय गातसे। मग दिवसेंदिवस राहणी घन सिंचन करी मोहसंजीवन सुरादेवीचे पंचप्राण निजांकुर्य लवलवती। मग ती पल्लवाकार फळ दावी भक्तीपर परी तीक्ष्ण काटू व्यवहार स्वप्नामाजी दिसेना। जैसे तमारीचे गाव्य नांदुव न शके तमाची पदवीकीय कामधेनुचे कांसेठाई क्षुधानय पिडियेला। तेविय सुरादेवीचे अंतःकरण कदा न दर्शवी भिन्नदर्शन परम मोह्य गेली वेष्टोन पाषाण जेविय शेवाळ्य। असो ऐसे सुखस्थित बाळा लोटले दिवस बहुत सप्तवऋषी कोशसूत मौंजी बंधना मिरवला। याउप्रांतिक एके दिवशीय सोडोनिया क्षेत्र काशी नागनाथ सहज खेळावयासी भागीरथी तेय पातला। ठळठळीत भरले 2 प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडचे मनोहर जेविय दुसरा। तोंड तेची समय्य अकस्मात येता झाला अत्रिसूत येतांची दृष्टी यथास्थित बाळावरी गेलीसे। तो बाळ तेजस्वी अर्कनितीय खेळत आहे स्वस्थगतीय बहुमूल्य बैसवोनी पंगतीय लटकेंची अन्न वांटीतसे। मूल्य गड्या गड्या म्हणून धालो म्हणती सेवोनी अन्न आता पुढ्य वाढण्य वाढवो नको आम्हांसी। परी तो तयांसी आग्रह करीत घ्या घ्या म्हणूनी वाचय वदत न घे त्याची विनंती करीत रसाळवाणी करुनिया। तेय पाहोनिया अनसुयासूत पाहोनी मनीय हास्य करीत चित्तीय म्हणे लटक्या अन्नात्य मूल्य धालोव म्हणताती। तरी आता आपण संचरून मुलांलागिय द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळतनू धरून तयाम्माजी संचरला। बाळ अंगणीय उभा राहून म्हणे अति थाला तुम्हांकारण्य अन्न मागतो उदराकारण्य तृप्त त्यात्य कराव्य। तनुतीय मूल्य तीव्रपणे पाठी लागती वसवसोन म्हणती आमुचे मंडळात कोण आला असे आता खेळावया। कोणी दाटूनी पुढ्य येती कोणी शेला उगारीती कोणी पाषाण घेती हाती जातोसी किय मारुव तुझ। ऐशिय मूल्य दाविती चिन्ह तेय श्रीनागनाथ्य पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून वारिता झाला स्वहस्तेय। म्हणे गडे हो ऐका वचन आपण बैसलव सेवुव अन्न त्यांत अति थाला जाण त्यासी दौडव नये किय। पहा आपुले घर्य सांगे पिता विनमुख कोणी न व्हा अतिथा तैसाची आपण भिक्षुक मागता आला आहे समयासी। काढोनी अंगावरील ची रंग पुसीतसे आपुले कर्य गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करीतसे। तरी अतिथाचे करुनी पूजन पोटभरी घालाव्य अन्न प्रत्यक्ष नातकर्य धरून बाळ्य अंगणीय बैसविला। लटकेंची कल्पनेचे करुनी जीवन तया अतिथा घालिता स्नान हस्तपादावरी फिरवून करीती क्षालन अंगाचेय। लटकेय मनाचेय करुनी सुमनहार गुणफिला कल्पने करून तो अतिथाचे गळा घालून लटका धूप दाविती। भावपूर्वक लावोनी नयन ऐक्य करीती पंचप्राण परी सहजदृष्टीतेय ज्ञानपण आरती करीती अतिथीची। मग लटकेंची पात्र पुढ्य ठेवून कल्पुनी लटके आणुनी वाढीती अन्न मग उभय हस्त जोडून प्रार्थना करीती अतिथाची। नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न वारंवार नमस्कार करोन आणिक वाढवो म्हणताती। ऐसे आदराचे चांगुलपण पाहुनिया अत्रिनंदन चित्तीय म्हणे प्रज्ञावान बाळ सुशे आहे हा। उदारबुद्धीय तृप्ती करून वर्तत आहे दातृत्वपण्य हे तोंड पूर्वीची योगसृष्टी करून योग्यावांचुनी घडेना। सुशब्द आणि विवेकशांती विचरे जयाचे देहाप्रती जरी पूर्वीचा योगभ्रष्टगती योग्यावांचुनी घडेना। स्नान आणि हरणी स्थिती याच्या कार्तवान बहुत युक्ती तरी पूर्वीची योगश्रेष्ठ गती योग्यावांचुनी घडेना। उदारबुद्धी धार्मिक स्थिती विचार वसाळ सर्वाप्रती दुःख न देणे परांप्रती हेय योग्यावांचुनी घडेना। ऐसे चित्तीय अवगमून शोधी तयाचा पूर्वजन्म तोण आविरोत्र नारायण निजमानसीय भासला। मग कृपासिद्धी वरुनी युक्तिय देता झाला तयाची हातीय जे जे वदे वाणी निश्विती ते ते पदार्थ मिरवावे। मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणती हा एक उदेला महिनाथ समीप बोलावोनी त्यातेय हस्त धरी तयाचा। उपरी करणी सांगे माद भोजन घालिय सकळ मुलांतेय परी तुअन सेविय सिद्धियन्नातेय कदाकाळीय बाळकारे। नाथ आग्रह्य त्या वाढीत तरी तेय पात्र मिरवे अति अद्भुत ज्या पदार्थाचे नाम मिरवे पात्रावरी।
मग तिय बाळ्य अज्ञानपणय साचोकारी करीती भोजन ऐसे लोटले बहुदिन नित्य खेळ खेळताती। स्वनाम सांगुनी अत्रिनंदन चालता झाला पुसोनी नाम येरीकडे पंक्तीय बैसवून भोजन खेळी खेळती। आपुलाले गृह्य जाऊन सेविती कान्ह्य किंचित अन्न तेय चाटीबोटी करून अन्न नासती विखुरती ते। येथेय यथेष्ट इच्छेसमान सर्व पदार्थ षड्रसांना मग तेय गृहीचे कदन्न तुच्छपणीय वाटलेय त्या। जे ब्रह्मरूप रसातेय धाले अप्पर सकळ विसरले मायाद्वैतकांची सी बैसले लाळ घोटीत सेवावया। किय हाटकतगट जडावासी नवरत्न कोंदण त्या भूषणासी ते काय करुनी काचमण्यासी स्पर्शित होतील चित्तांत। किय सुरगरंगी धाममंच किय कुसुमगंधागरू सविता थोर किय तो त्यजुनी दुर्गंध लोकिय गल्ली माझी पडेल किय। तन्याय मुलेय सकळ सेविती षड्रसांना ते अमळ तया गृहीचे कदन्न केवळ मिष्ट कान्ह्य लागेना। मग ते तयांचे तात्मात गृह्य मुलांसी पुसती यथार्थ तेही वदती प्रांजळवंत षड्रस खेळ अन्नाचा। म्हणती तुम्ही दरिद्रपणीय सेविता कदन्न कांजीपाणी आम्ही नित्य सुरनदीवर जाऊनी षड्रस अन्न सेवितो। तनु ते असत्य मानुनी चित्तीय गुप्तवेशय दुरुनी पाहती सरितातीर्य बैसवोनी पंक्ती नागनाथ वाढीतसे। मग ती चर्चा सर्वागृह्य प्रकट झाली सर्वदेह्य मग कोशधर्मासी सर्वही सुचविती अर्थात्य। म्हणती विप्रातव नंदन स्वर्गसरिते नित्य जाऊन अपार पंक्ती बैसवून षड्रसांना वाढीतसे। आम्ही प्रत्यक्ष पाहुनी दृष्टीय बोलतो तुतेय वागुटीय पात्रेन्विण उभय करपुटीय इच्छान्न वाढीतसे। नेणोळ कैशी करीतो गती उगला हात ठेवितो क्षितीय पदार्थ विवरणा वाचे प्रति होता पदार्थ मिरवत। ऐसे ऐकोनी कोशधर्म आठव्य केलेय सुरवरांचे वचन किय पुढ्य पावोनी सिद्धकर्म सिद्धनाम्य मिरवेल हा। ऐसी खूण जाणुनी चित्तीय म्हणे आश्चर्य दावी लोकांप्रती ऐसे कोणासही या क्षितीय घडूनी येत नसे किय। धिक्कार करुनी म्हणे तयांचा बाळ विकारी असत्य वाचा एके दिवशीय हस्त सुताचा धरुनी बैसव्य अंकासनीय। घेऊनिया मुखचुंबन आणि कुरवाळी हस्ते वदन म्हणे बारे मुलांकारण्य भोजन घालिसी कैसे तू। ऐसे पुसता कोडें करून तोही दाटला स्नेहें करून तातासी म्हणे तुझं भोजन तैसेंची घालितो आता मी। अंकिहुनी तत्काळ उठून क्षितीय हस्त ठेवी पात्र म्हणून तनु ते प्रत्यक्ष पात्रीन दिसे अन्न कोशधर्म पाहातसे। उपरी बहुधा प्रत्यक्षपणीय तनु ते पदार्थ दिसती नयनीय खाद्य उपजलीय हेय पाहोनी मनीय आश्चर्य मानिलेय। मग मान तुकावुनी कोशधर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झालेय त्याचे नाम मज लागिय सांगावेय। यावरी म्हणे ताता ऐक आमुचे खेळीय आलेय बालक तेणे सांगितलेय कौतुक तेय तुझ प्रती सांगतो। तेणे माझा हस्त धरून ओगाची कान फुंकोन मवळीय हस्त ठेवून वाढावया लाविलेय। परी तेय पोर आमुचे मेळ्य सहज रीतीय आलेय खेळी परी त्या पोर्य करोनी रळी वारिले म्या सकळातेय। उपरी मिय त्या मुलांकारण्य तोषविलेय मोठ्या गौरवाने जैसे तुम्ही अतिथाकारण्य गौरवीतसा महाराजा। लटकमटक स्नानभोजन सारुनी तयाचे पूजिले चरण नमस्कारुनी ते देखोन बोळविला महाराजा। ऐसे ऐकोनी कोशधर्म आल्या अतिथा धरोनी नेम बाळाहातीय अतिथापूजा करोन तुष्टचित्तेय बोळवी। ऐसा पाहोनी विप्रनेम परम संतोषला दत्तात्रेयनाम चित्तीय म्हणे मार्ग सुगम बाळालागिय लाधला। तेणेंकरुनी सकळ क्षेत्रांत कीर्ती वाढली असंभावित महासिद्ध नारायणनाथ कितीकांनी आराधिला। मग शतानुशत सहस्त्र पंक्ती षड्रस अन्य सेवोनी जाती बहुतांचीय कार्ये होतीय कनक धन वसना पावती ते। मग जिकडे तिकडे नागेशसिद्ध कीर्ती वानिती जन प्रसिद्ध पंचविषया संतोषोनी इच्छिले कामा फळचे। मग अंगीय आलेय शहाणपण देहाचे गेलेय अज्ञानपण एके दिवशीय ब्रह्मनंदन ताताजवळी बैसला। तातासी म्हणे महाराज मम हातेय पुरे जगाची चोच तरी कवणे अर्थी जगाचे काज कवण्या अर्थे फळचे। दत्तात्रेय नाम्य बाळवेश बाळपणीय भेटला आम्हांस तरी कोण महापुरुष प्रतापी बळेय आगळा। तात म्हणे तो दत्तात्रेय मुनी त्रयदेवांचा अवतार भुवनीय सुफळ प्रारब्ध्य गेला भेटोनी तुझलागिय पाडसा। नागेश म्हणे आता परतोन कैसा भेटेल अत्रिनंदन हेय सांगे मज लागून निवेदन करी महाराजा। याऊपरी बोले कोशधर्म बाळा तयाची भेटी दुर्गम तो एके ठाय्य नसे नेम अनेक क्षेत्रीन हिंडचे। कोल्हापूर पांचाळेश्वर काशीक्षेत्र मातापूर ऐसिय हिंडता अनेक क्षेत्रेय कोठ्य पाहसी पाडसा। परी प्रारब्धयोगें करोनी भेटतसे दत्तात्रेय मुनी यत्न केल्या भेटी लागुनी आतुडेना बाळका।
जैसा कल्पतरू चिंतामणी निधीपरीस लावण्याखाणी बा रे नातुडे यत्नेंकरोनी अवचटपणीय मिळती ते तेची रीतीय अत्रिनंदन प्राप्त नवे यत्नेंकरून ऐसे सांगुनी कोशधर्म बाहेर गेला कार्यासी येरीकडे नागनाथ हृदय आपुले विचारित किय ऐसा रवी सनाथवंत निजदृष्टीने पहावा परी पांचाळेश्वर्य मातापुर्य जाऊनी शोधाव्य कोल्हापुर्य जेथ्य जेथ्य वास धरित्रीन तेथ्य तेथ्य शोधाव्य मग पुसोनी मातेसी निघता झाला मुनिशोधासी मातापुरादी पांचाळेश्वरासी पाहुव पातला कोल्हापुर्य क्षेत्र कोल्हापुर्य संचरोन पुसता होय जनाकारण्य किय येथ्य तो अत्रिनंदन कोणे ठाईय राहातसे ऐसे ऐकोनी लोक हांसती वेड लागले तुते म्हणती अवधूत येतसे क्षेत्राप्रती तो कोणा प्रगट नव्हे रे कोण्या स्वरूपीय येथे येऊन जात आहे भिक्षा मागोन ऐसे जनाचे बोल ऐकोन प्रत्युत्तर त्या देतसे म्हणे येथे भिक्षेकारण्य येत आहे अत्रिनंदन तरी अन्य क्षेत्रीन भिक्षा मागण्य तया पडन नाही किय येर म्हणती त्यासी भिक्षा मागावी कोल्हापुरासी याव्यतिरिक्त अन्य क्षेत्रासी अन्न न सेवी मागोनी अन्य क्षेत्रीन तया अन्न चित्तीय न वाटे सुढाळपण यासम कैसे ग्रामान पुण्यक्षेत्र हेय असे ऐसे क्षेत्र पुण्यपावन जरी या गाव्य न मिळे अन्न तरी उपवास करी अत्रिनंदन परी अन्य क्षेत्रीन सेविना अरे या गावीचे शाकपत्र मानित आहे परम पवित्र परी अन्य गावींचे पक्कान्न स्वतंत्र विटाळापरी मानितसे जैसे एकपत्नी नरा कुरूप असेल जसे दारा तरी तीच भोगी व्यभिचारा लावणेलतिका आकळीना किय विप्रकरीचे कदन्न सोडूनी शूद्राचे षड्रस अन्न सेविल काय प्रसिद्ध ब्राह्मण मन्य देवता नवरीच तेवीय दत्त क्षेत्र हेय सोडून कदा न पाहे अन्य ग्राम ऐसे त्या जनाचे बोल ऐकोन विचार करी मग्नात चित्तीय म्हणे करोनी पाकाग्नी ग्रामांत पेटू न द्यावा अग्नी सकळ क्षेत्रा भोजन घालोनी पाठवाव्य गृह्य गृह्य मग तो स्वामी येता भिक्षेसी कोठोनी अन्न वाढीती त्यासी मग सहजची स्वकीर्तीसी आपणापासिय येईल किय येईल परी सिद्ध अन्न घेणार नाहीय भिक्षे लागून हेची ओळखी जाणोनी खूण पाय वंदावे तयाचे आणिक माझे विचारुनी नाम गेला आहे योगद्रुम तरी तोही भेटेल कृपेंकरोन नामाभिधान ऐकोनी आणि मजही गेला सांगोनी जाण किय सेवुव नको सिद्धान्न आणिकांत्य घालिय भोजन तुष्ट करीक क्षुधार्थी ऐसी सांगुनी गेला मात तो सेविणार नाहीय सिद्धान्नात्य ऐसा उपाय योजुनी चित्तांत लक्ष्मीदेवळी संचरला वेटुनी पुजारियासी ओवरी एक राहावयासी मागुनी घेत अति प्रीतिस्य बंदोबस्तीय नेटकी परी तो पुजारी भक्तिवान अतिथ पूजा करून नित्य पंक्तीसी घेऊन भोजनात्य सारितसे ऐसे लोटता कान्ह्य दिवस पाचारुनी पुजाऱ्यास म्हणे माझे आहे मनास ग्रामभोजन घालाव्य परी तुम्ह्य साह्य होवोनी मात्य खटपटीस साराव्य कृत्य तनु तो हांसुनी बोलय त्यात्य फार बरे आहे जी आम्ही खटपट करून सघन परी तुम्हांपास्य कोठ्य अन्न उगेंची कैस्य ग्रामभोजन सबळ सामर्थ्य असाव्य नाथ म्हणे ऐका वचन सर्व सामग्री ठेविली करून परी खटपटीची आंगवण करा कार्य सिद्ध हेय मग तो अवश्य म्हणोनी त्यात्य बोले आमुचे काय जात्य पुण्यासाठी धर्मकृत्य घडोनी येत्य आम्हांसी ऐस्य बोलोनी नाथात्य पुजारी गेला स्वकार्यात्य येरीकडे ओवरींत काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेवोनी नाम क्षितीसी ठेवी करपदम तो कनकराशीय पर्वतासमान तया ठाय्य बैसल्या ऐशापरी अपार राशी निर्मिता झाला स्वकरेंसी घृत्स्नेहादी सांठवणासी ओवरी माझी विराजवीत मग येवोनी पुजाऱ्याचे सदनीय आणिला कर्य कवळोनी ओवरी माझी शीघ्रगती नेवोनी सिद्धाश्रम दाविला यावरी आता पुढ्य कथन अन्नछत्री निच्छेसमान श्रीनागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची तरी ती कथा सुधाकर पुढ्य सेवा श्रवणद्वार्य धुंडीसूत मालू सुरस हरिकृपय सांगेल किय स्वस्ती श्रीभक्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर षटत्रिंशतीत मोध्याय गोड हा श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार षटविंशतीत मोध्याय समाप्त।